नमस्कार नमस्कार नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? ते मी ऍक्च्युली फील केले झाल्यानंतर. फर्स्ट ऑफ ऑल मला ना महाराष्ट्र लेडीज असोसिएशनचा तुमचा जो महाराष्ट्र लेडीज बिझनेस नेटवर्कचा जो लोगो आहे तो खरंच खूप आवडला. म्हणजे आजपर्यंत आपण ते खूप ऐकलेलं आहे की स्त्रिया स्त्रियांचे पाय खेचतात, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पुढे जाऊ देत नाही. पण तुमचा लोगो आणि तुमचं जे एक्झिक्युशन आहे ते हे सांगतंय की तुम्ही एकमेकींचा हात धरत पुढे जातायत आणि एकमेकींना घेऊन जातायत, एकमेकींना पुश करतायत, एकमेकींना मोटिवेट करतायत. आणि मला असं वाटतं की 2024 मध्ये ही सगळ्यात भारी गोष्ट आहे की आपण ते समीकरण बदललंय. आता इथे पुरुष सुद्धा हेच म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना बघून आम्हाला घाबरायला होतंय की अरे या महिन्याला उठवायला आता. सो आय थिंक दिस इज विमेन पॉवर. रेडिओ सिटी 91.1 ची मी RJ शोनाली सांगायला खूप आनंद वाटतोय की माझ्या सासूने मला 14 वर्षांपूर्वी मदत केली, सपोर्ट केला, पुश केलं. माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या नवऱ्यांनी मला तो एक आपण म्हणूयात ना की जा पुढे जा हा असा एक जो गरजेचा असणारा जो पुश दिला. आणि त्यामुळे मी छत्रपती संभाजीनगरवरनं पुण्यात आले. आणि आज मला कुणी म्हणत नाही की मी बाहेरची आहे, मला पुणेकर हे जे आहे ते टायटल मिळालंय. आणि मला असं वाटतं की ती माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या अवॉर्ड मधली बेस्ट अचीवमेंट आहे की पुणेकरांनी मला स्वीकारलं. कारण जेव्हा तुम्ही मराठवाड्यातनं पुण्यात येतात तेव्हा तो एक खूप वेगळा रोल असतो, ते खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन असतं. आणि त्यासाठी माझ्या घरातल्या पुरुषांनी आणि माझ्या घरातली स्त्रीनी मला खूप मोठा पुश दिला. त्यामुळे पॉसिबल झालंय. आणि त्यामुळे मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी मला असं दिसतं की इतक्या सगळ्या महिला एकत्र आलेल्या आहेत तर हे खूप भारी वाटतं. म्हणजे काय एनर्जी आहे, काय सपोर्ट आहे तुमचा एकमेकींना. आणि घरही सांभाळतात, हेही सांभाळतात, स्वतःची ओळख निर्माण करतात. सो असं म्हणतात ना की आपल्याकडे टॅलेंट नाही, टॅलेंट नाहीये. प्रत्येकामध्ये काहीतरी टॅलेंट असतं, त्याला एक्सप्लोर केलं पाहिजे. कुणी बिझनेस करतं, कुणी जॉब करतं, कुणी आपल्या स्वतःच्या स्किलला डेव्हलप करतं. पण जर कुणी म्हणत असेल की माझ्याकडे टॅलेंट नाहीये तरी हरकत नाहीये. जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल, जर तुमच्याकडे सातत्य असेल तर डेफिनेटली तुम्ही एक्सिलेंट काम करू शकता. ते टॅलेंट डेव्हलप करता येतं. सो एवढंच मी सांगेल. खूप खूप छान वाटतंय मला तुमच्या सगळ्यांशी बोलून. आणि ऑफकोर्स रिसेंटली मी आणि माझ्या नवऱ्याने आम्ही सुद्धा एक नवीन व्हेंचर स्टार्ट केलंय, दॅट इज जम्बो किंग बर्गर. त्याची पुण्यातली पहिली फ्रँचायझी आम्ही घेतली आहे. टिळक रोडला SP कॉलेजच्या समोर आहे. सो खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर तो त्याचा बिझनेस आहे, पण मी त्याला म्हटले मी पण यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार. मी ॲज अ रेडिओ जॉकी म्हणून गेल्या 16 वर्षांपासून काम करतेय. पण मला त्याच्यासोबत अजून काहीतरी शिकायचं आहे. मी खूप लोकांशी कनेक्ट झाली आहे. तर माझं जे कनेक्ट होण्याचं काम आहे, जे स्किल आहे, ते जर तुझ्या बिझनेसमध्ये मला देता आलं तर मला नक्कीच आवडेल. आणि आता तो ऍक्च्युली बाकीच्या सगळ्या गोष्टी बघतो आणि पब्लिसिटी आणि मार्केटिंग एका अर्थाने मी बघायला लागले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे डेफिनेटली मला तुमचा ग्रुप जॉईन करायला आवडेल. प्लीज मला जॉईन करून घ्याल का? बिकॉज तुम्ही सगळ्यात काम करूया. तुमच्या सगळ्या जणींचे जे काही एक्सपिरियन्स आहे ते मला हवे, राईट? तरी मग आपण वर्षभरामध्ये ना 12 महिने असतात. तुमचे किती ग्रुप्स आहेत टोटल? 8. तर मग आपण ते डिवाइड करूया, राईट? प्रत्येक महिन्याला 2-2 महिन्याला 1 महिन्याला ग्रुपचा भाग असतो. पण ठीक आहे, पण मी सगळ्यांसाठी काम करेन. मला नक्की आवडेल आणि सगळ्यांसोबत मला काम करायला आवडेल. त्यामुळे नक्की तुमचे इनपुट्स पण मला आवडतील. आणि ऑफकोर्स तुम्ही जे काही करता आहात माझ्या शोच्या माध्यमातून, माझ्या रेडिओ सिटीच्या माध्यमातून, जर मला ते लोकांपर्यंत पोहोचवता येत असेल तर प्लीज मी मला सांगा, कनेक्ट व्हा. मी ऍक्च्युली अभिलाषाशी व्यवस्थित एकदा मीटिंग करणार आहे आणि तुमच्या कामाबद्दल समजून घेणार आहे. जेणेकरून मला ऍक्च्युली इतर पुण्यातली बाकीच्या महिला आहेत ज्या अग्रगण्यस आहेत किंवा ज्या होऊ इच्छितात तर त्यांना पण आपण ह्या ग्रुपमध्ये घेऊया. तुम्ही सोशल मीडिया मार्फत काम करताय, रेडिओ सिटी मार्फत, मला माझ्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत, बाकी पुण्यातील आणि अर्थातच महाराष्ट्रातील जितक्या महिलांसोबत मी कनेक्टेड आहे त्यांच्याशी मला बोलायला आवडेल आणि त्यांना तुमच्या ह्या ग्रुपमध्ये आणायला नक्कीच आवडेल. बिकॉज इतका कॉन्फिडन्स, इतकी एनर्जी आणि हा जो उत्साह आहे तो फार फार आवश्यक आहे. आणि येस, जसं मगाशीच मॅमने येताना खूप गोड वेलकम केलं होतं. थँक्यू सो मच. यू सॉ माय प्रोफाईल आणि छानपैकी स्टडी करून तुम्ही मला वेलकम केलं. तर माणसांशी बोलते, पक्ष्यांशी बोलण्याचं एक स्किल नाही म्हणणार, एक आतून आहे
प्राणी पक्षी लवर. मला कधीच पक्ष्यांना ना पिंजऱ्यामध्ये कैद ठेवायला नाही आवडत. आपण भरारी घेतो की नाही, आपल्याला कोणी बांधून ठेवलं, आपल्याला कोणी अडकून ठेवलं तर आपल्याला वाईट पडतं. त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष्यांना सुद्धा त्यांचं एक मुक्त आयुष्य असतं आणि त्यांना ते जगू दिलं पाहिजे, त्यांना भरारी घेऊ दिली पाहिजे. आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाला पिंजऱ्यात न ठेवता मी जे काही वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम लॉकडाऊनमध्ये केलं होतं. मला संधी मिळाली ती. आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक अभिनेत्री पूजा सावंत, शी इज माय मेंटॉर. तर ती मला सांगायची की शुना असं नाही, असं कर, असं नाही, असं कर. आणि तेव्हापासून ती त्यांच्याशी कनेक्ट होत गेले. आणि आता ते सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडे ना जर तुम्ही नीट बघितलं तर आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये जेवढे देवता आहेत त्या देवतांचं ना कुठलं तरी वाहन, एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी आहे. याचा अर्थ तो आपल्याला एक मेसेज असतो की या निसर्गामध्ये त्यांना सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आता आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत. पतंग उडवू नका असं मी नाही म्हणणार, पण पतंग उडवताना चायनीज मांजाचा वापर करू नका असं सांगितल्यानंतर सुद्धा किती लोक ते मनावर घेतील हे आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे मी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला करतेय या मंचामार्फत, आणि तुमचा सर्कल पण खूप मोठा आहे, सो प्लीज हा मेसेज नक्की फॉरवर्ड कराल तिथे सुद्धा. उद्या मंडेपासून मी माझ्या शोमध्ये एक कॅम्पेन सुरू करते, उडान नावाचा. जर एनी चान्स, बाय एनी चान्स तुम्हाला जर कळालं की कुठल्या भागामध्ये, कुठल्या ठिकाणी एखादा पक्षी इंज्युअर्ड झालेला आहे, करेक्ट, जेव्हा आपल्याला ते भेटतात, आपण माणसं आजारी पडले, ऍक्सिडेंट झाले की आपण इमिजिएटली त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, ती स्टेप आपल्याला माहिती असते. पण एखादा पक्षी इंज्युअर्ड झालेला आपल्याला कळत नाही, त्याला काय करायला पाहिजे. तर आपल्या पुण्यामध्ये डॉक्टर कल्याण गंगवाल सर म्हणून आहेत, जे गेल्या 50 वर्षांपासून प्राणी आणि पक्ष्यांच्या अधिकारासाठी काम करतात. सो त्यांच्यासोबत हे कॅम्पेन मी करणार आहे. त्यांच्याकडे एक पक्ष्यांसाठी, ॲनिमल्ससाठी एक ॲम्ब्युलन्स असते. ज्या क्षणी तुम्हाला कळेल की या 15 दिवसात पुढे पण कधी कुठल्या तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या एरियामध्ये, तुमच्या आसपास जर एखादा पक्षी इंज्युअर्ड झाला आहे, त्याच्यात मांजा आणि त्याचा जीव धोक्यात आलेला आहे, तर तो ॲम्ब्युलन्सचा जो नंबर आहे मी अभिलाषासोबत शेअर करेल. तर तुम्ही त्याच्यावरती कॉल करा, ती ॲम्ब्युलन्स इमिजिएटली तिकडे पोहोचेल आणि त्या पक्षाला आपण सेव्ह करू शकतो. सो मला असं वाटतं की आपले सगळे सण साजरे करताना आपण कोणावर तरी संक्रांत नाही आणायला पाहिजे, हा एक प्रयत्न आहे. आणि यासाठी तुम्ही नक्कीच मला मदत कराल. अँड शेवटचा मेसेज हाच आहे, मला तुमची एनर्जी खरंच खूप आवडली. वर्षाच्या सुरुवातीला जर इतका उत्साह, इतक्या सगळ्या इन्स्पायरिंग विमेन मला भेटलेल्या आहेत, तर डेफिनेटली या मी वर्षभर तुम्हाला कुठे ना कुठे तरी माझ्या शोमध्ये यूज करेल. बिकॉज मी जिथे कुठे जाते तिथे मी बघत असते की ओके, आता यांना ना मी ह्या ऍक्टिव्हिटीसाठी इन्व्हाइट करेन, ओके मी यांना ना इथे बोलवेल, यांना इथे फिट होतात. सतत कुठे होतात ते माझ्या डोक्यात आहे, ते मी तुम्हाला भेटल्यावर सांगेन. सो प्लीज कनेक्ट व्हा. रेडिओ सिटी फास्ट अँड नाऊ तुम्ही नक्कीच ऐकू शकता. सोशल मीडियावरती माझे हँडल्स आहेत. मी कधीच कुणाला म्हणत नाही की मला फॉलो करा, कारण की थँक्यू सो मच. कारण तुम्ही तिथे या, तिथे आल्यानंतर माझ्या टाइमलाईनवरती तुम्हाला जर ते पटलं, जे मी सेगमेंट चालवते पटतं येणार आहोत, ते पटत असेल तर खाली कमेंट करा. फॉलो तुम्ही कराल नाही कराल, पण कनेक्ट होणं हे फार इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सो मच अँड विश ऑल द व्हेरी बेस्ट. कीप इन्स्पायरिंग आणि कीप डुईंग. तुम्ही जे काही करताय फक्त मागे फिरू नका, गिव्ह अप करू नका. स्टे हेल्दी, स्टे फिट, ते पण महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक जणींनी, तुम्ही छानपैकी नटतात, सवरतो आपण, छान ज्वेलरी घालतो, ॲक्सेसरीज सगळ्या असतात, पण अकॉर्डिंग त्याच्यासोबतच दर 3 महिन्याला तुमच्यापैकी किती जणी हेल्थ चेकअप करतात? वर्षातनं करतात, राईट? पण खूप कमी हात आले. सो दिस तुमचा बिझनेस तुम्हाला पुढे न्यायचा आहे ना, तो कोणावरती तुम्हाला टाकायचा नाही आहे ना, तर तुमचं हेल्थ हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मी नाही म्हणत की तुम्ही डाएट करा किंवा तुम्ही एक्सरसाइज करा, तो तुमचा चॉईस आहे, पण ॲटलीस्ट दर 3 महिन्याला तुम्ही तुमच्या बॉडीचे चेकअप करणार. तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला जर कुठे काही चेंजेस जाणवतात, इमिजिएटली जाऊन एक्सपर्टची ॲडवाईस घ्या. मी हे ह्यासाठी सांगते, माझ्या मॉमला रिसेंटली ब्लड कॅन्सर झाला होता आणि तिने इनिशियली काही दिवस आमचं ऐकलं नाही, इग्नोर केलं. आणि थँकफुली थोडंसं आम्ही पुशअप केल्यानंतर जेव्हा डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांच्या तिने ॲडवाईस जी काय ते फॉलो केली आणि त्यानंतर आज ती कॅन्सर फ्री झाली आहे. सो तेव्हापासून मी, आपण म्हणतो ना की आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव तोपर्यंत होत नाही जोपर्यंत आपल्या घरी, आपल्या दरवाजापर्यंत काही येत नाही, राईट? तर हे भयानक वास्तव मी पाहिले. आणि मी जेव्हा आईच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये होते, छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये, तिथे तुमच्या माझ्या वयासारख्या कित्येक तरुणी आल्या होत्या. रॉंग ट्रीटमेंट, इग्नोरन्स आणि करूयात उद्या करूयात, त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला होता. सो प्लीज ईच अँड एव्हरी वन एकमेकांना पुश करा की चल जायचंय आपल्याला आणि आपण चेकअप करायचंय. काही लागत नाही, 1-2 महिन्याचा आपला मेकअपचा आणि पार्लरचा खर्च नाही होणार, तर तिकडे पैसे स्पेंड करायचे आपल्याला.
सो हे तुम्ही कराल याचं मला प्रॉमिस करा आता ह्या क्षणी. थँक्यू अँड आय लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. अभिलाषा थँक्यू सो मच. हा मंच मला तुम्ही दिलात, खूप छान वाटलं आणि रिअली मोटिवेशन एकमेकांकडून एकमेकांना मिळतं, पण ते शॉर्ट टर्म असतं. जर त्याला लॉंग टर्म करायचं असेल तर ते इम्प्लिमेंट करावं लागतं पुढच्या क्षणापासून. 1-2 मिनिटं मॅम प्लीज तुम्ही स्टेजवर असता. शिल्पा मॅम प्लीज. हे स्पॉन्सर आहेत आपले गिफ्टिंग पार्टनर. सो तुम्हाला मी तुला सांगू का, मी रिसेंटली ही जी स्टाईल आहे ना ही पाहिली होती माझ्या एका फ्रेंडला गिफ्ट करण्यासाठी, जेव्हा ती दुसऱ्या ठिकाणी ऑर्गनायझेशन मध्ये जॉबसाठी गेली. हे मी बघितलं, आपण असं देऊया. पण मग तिने सांगितलं की तो जॉब पण ती सोडतीये, म्हणजे कौतुक नाही तिला, त्याला सोडून दे. नाही तर तिच्या डेस्कमध्ये ठेवण्यासाठी हे मी विचार केला होता. पण आपण कुठेतरी मॅनिफेस्ट करतो ना गोष्टी, की यार आपल्याकडे असं असेल तर आपल्यासाठी बोलून घेऊयात. आणि बाय गॉड ग्रेस तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्या आयुष्यामध्ये मला साड्यांपासून ज्वेलरी पासून ज्या गोष्टी मिळाल्यात ना, तर माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी चाहत्याने कुठल्या तरी फॅननी मला गिफ्ट केल्यात. सो आय एम रिअली ब्लेस्ड चाइल्ड. सिरियसली थँक्यू. सोनाली मॅम तुमच्यामध्ये पण आम्हाला कुठेतरी ती बिझनेस वुमन दिसली. जाता जाता टिळक रोड जम्मू किंगचं मार्केटिंग करून गेल्यात आपण दाखवला. हे बघ करायलाच पाहिजे ना. मला असं वाटतं की येस तुम्हाला थोडा ब्रेक लागेल तुमच्या कामात, सो यू शुड कम देअर. मी सांगितलं ना मी जॉईन करणार आहे. आय रिअली लव्ह टू जॉईन, है ना. थँक्यू गायत्री अँड थँक्यू अभिलाषा, मला इथे आज तुम्ही बोलण्याची संधी दिली. आणि आय होप की मी माझं रेडिओचं काम व्यवस्थित करते, त्यामुळे असंच पुढे करण्याची पण मला या अजून काही बोलायचं झालं नाही. खूप चालेल माझे 4 मिनिटाचं लिंक झाली माझी. मी सगळ्या चीफ गेस्ट आणि गेस्ट ऑफ ऑनर्सना प्लीज स्टेजवर यायची विनंती करते. ऑल प्रेसिडेंट्स अँड मॉडरेटर्स प्लीज कम फॉर ग्रुप फोटो.